आम्ही कुठे प्रश्न बिघडवलेच नव्हते. प्रश्न तर तुम्ही निर्माण केलेत. तुम्हीच आश्वासन दिलं की मराठ्यांना आरक्षण आम्ही देऊ, राज्यात आणि देशात सरकार द्या. दिली ना बहुमताची सरकार. तुम्हीच सांगितलं धनगरांना आरक्षण देऊ, तुम्हीच सांगितलं गोऱ्यांना आरक्षण देऊ, तुम्हीच सांगितलं हलवांना आरक्षण देऊ. आणि जेव्हा धनगरांचा प्रस्ताव तुम्ही आदिवासी जी कमिटी आहे, स्टॅट्युटरी कमिटी आहे, संविधानिक कमिटी आहे, त्याच्या माध्यमातून का नाही पाठवला? तुम्ही पाठवला टाटा कन्सल्टन्सीचा रिपोर्ट. तुमचे जे गव्हर्नमेंट लीडर हायकोर्टातले आहेत त्यांनी सांगितलं की मी टाटा कन्सल्टन्सीचा या रिपोर्टला माझ्याकडे व्हॅल्यू नाही, कारण की या आदिवासी याच्यामध्ये कुठलाही कोणाला जायचं असेल तर त्याला राष्ट्रपती महोदयाकडे जावं लागतं आणि म्हणून मी हे पाप करणार नाही, असं तुमच्याच ॲडव्होकेट जनरलनी सांगितलेलं हायकोर्टात. हे नाना पटोले नाही म्हणत आहे. अहो, तुम्हीच पाप करायचं आणि आमच्यावर आरोप करायचा. तुम्हीच सांगितलं होतं ना. मग तुम्ही का नाही करत सेन्सस? आणि आम्ही म्हणत होतो सेन्सस केल्याशिवाय होणार नाही, राष्ट्रीय सेन्सस पाहिजे. नितीश कुमारने केलं ना बिहारमध्ये, तर पाटणा उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे? आणि तुमच्या पार्टीचेच अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ते म्हणतात की 50%च्या वर देता येत नाही आरक्षण, आणि फडणवीस सांगतो की आम्ही 50च्या वर जाऊ. भाजपनीच ठरवा ना काय करायचं तुम्हाला. काँग्रेसवर आरोप करायचा तुम्हाला अधिकार काय? काँग्रेसनी वाद कधीही महाराष्ट्रात निर्माण केले नाहीत. काँग्रेसने नेहमी या महाराष्ट्राच्या लोकांना एकोप्याने घेऊन महाराष्ट्र उभा केला. हे मंगल कलेज जे आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रात रोवलं ते पूर्ण करण्याचं काम काँग्रेसने केलं. पण तुम्ही सत्य देण्यासाठी जे धार्मिक तेढ, सामाजिक तेढ हे भाजपने या महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून जे कोणी मोर्चे काढतात हेच मोर्चे काढायला लावतात, हेच आंदोलन करायला लावतात, हेच उपोषण करायला लावतात, आणि मग काही दिवसानंतर तेच लोक यांना शिवा देतात. हे आपण पाहतो आहे. काँग्रेसचा त्याच्यामध्ये कुठलाही आमचं योगदान नाही. योगदान तर यांचंच आहे. मुख्यमंत्र्यांनी काय म्हणालेत विधानसभेच्या समोर? तुम्हीच दाखवलात ना त्यावेळेस टी व्हीमध्ये. काय म्हणले? करेक्ट गेम करतो. केला ना करेक्ट गेम जनतेने. म्हणून आमच्या वाटं जाऊ नका. आमच्यावर चिखल फेकलात तर आम्ही कसं चिखल फेकतो त्यांना आता माहिती आहे. त्यामुळे आमच्या वाटं जाऊ नका. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. जनतेचे प्रश्न घेऊन लढू. तुम्हाला करायचे काय नाही निर्णय करायचा तुमचा अधिकार आहे. तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्हाला नाचता येत नसेल, अंगण वाकडा असं सांगत असाल तर मग त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. त्यामुळे भाजपनं आमच्यात अंगावर येऊ नये एवढंच आमचा त्यांना सल्ला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.